मित्रांनो, तो सर्वे तो करायचा आहे. नेमकं कळत नाही की काय काय असतं याच्यामध्ये. सिंपल भाषेत शिकायचं आहे. महाविद्यालय शिकायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण एसक्यूएल सर्व्हर इन्स्टॉल कसे करायचे. तर एसक्यूएल सर्व्हरमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. एक असते म्हणजे एक असते म्हणजे आयडेंटिटी बेस्ड सांगणार. फर्स्ट सर्व्हर आयडेंटिटी. आता बहुधा काय होतं लोक इन्स्टॉल करतात म्हणजे आणि मग त्याला सांगत नाही. त्या डाऊट खूप त्यामध्ये बघितलेला आहे. खूप कंपनीमध्ये काम करत असताना फ्रेशर्सना येतो, एक्सपिरियन्स लोकांना येतो. कारण एक्सपिरियन्स लोक म्हणजे वरती काम करत असतात. ह्यातल्या गोष्टी सगळ्या माहिती असतात. तर युट्यूबवरती बघण्याच्यानंतर आपल्याला सिंपल नेक्स्ट नेक्स्ट वाले स्टेप प्रोसिजर दिसते. का करावी, कधी करावे कोण सांगायला जात नाही. कारण नाही एकदम राईट नो वन राईट. तर मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. सिक्वल सर्व्हिस म्हणजे काय तुमच्या गाडीचं इंजिन आहे. गाडीच्या इंजिन शिवाय गाडीला काही अर्थ नाही, काही राहत नाही. राईट. म्हणजे तुमचं जसं सांगायचं आहे ते तुमचं काय आहे, स्टेअरिंग व्हील आहे. स्टेअरिंग व्हील असेल तर गाडी चालवता येतं. नुसतं स्टेअरिंग असणं येते. दोन्ही गोष्टी पाहिजे राईट. मगच गाडी चालणार. इंजिन असेल तर गाडी चालणार, स्टेअरिंग असेल तर गाडी चालणार. दोन्ही गोष्टी एकामेकावरती डिपेंडेंट आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फर्स्ट सर्व तर जे आहे ते आणि जी आयडी आहे ती असं करणं ते आपल्या विविध मशीनवरती आपण त्या पद्धतीने इन्स्टॉल करू शकतो. तर खूप सोपा व्हिडिओ असणार आहे, सिंपल व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला मी कम्प्लीट सांगायचा प्रयत्न करेन या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तर बघूया आपण इथे करू. सगळ्यात पहिला आपल्याला आपला ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. मी माझं ब्राउझर ओपन करतो आणि इकडे टाकायचं SQL सर्व्हर 2022 डाउनलोड. आता SQL सर्व्हर 2025 वरती काम चालू आहे. लवकर येईल तो बट पण थोडा जुना घेऊया कारण आपल्याला शिकायचा आहे की जास्त वेळ नाही पडणार आहे. तर दुसऱ्या लिंक वरती क्लिक करायचं आहे आपल्याला. ह्या लिंक वरती ज्यावेळेला आपण क्लिक करतो त्यावेळेला आपल्याला फक्त ऑप्शन दाखवते SQL सर्व्हर ऑन प्रिमाइसेस, SQL सर्व्हर ऑन Azure, SQL सर्व्हर 2025 डेव्हलपर, SQL सर्व्हर. आपल्याला काय करायचं डेव्हलपर डाउनलोड करायचं आहे. आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की त्या सगळ्या गोष्टी इन्स्टॉल नाही करतात माझ्या मशीनवरती. माझं मशीन हँग होतं. चालू SQL सर्व्हर चालू केली आपल्याला काम करता आलं पाहिजे. दॅट इज राईट. तर आपण डेव्हलपर एडिशन डाउनलोड करूया. सिम्पली मला क्लिक करायचं मी माझं डाउनलोड चालू केलं. तुमचा टाइम वाचवण्यासाठी मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेला आहे. तर मी जातो माझ्या डाउनलोडेड फाईलवरती. ओके, ही आहे माझी डाउनलोड फाईल. डाउनलोड झाल्यावरती आपल्याला त्याच्यावरती डबल क्लिक करायचं जेणेकरून ती एक क्लिअर होईल. तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती ऑप्शन असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिव्हिलेजसाठी वेगवेगळे त्याला प्रिव्हिलेजेस ते आपल्याला विचारते की तुम्हाला कोणत्या प्रकारचे इन्स्टॉलेशन करायचं आहे. ते बेसिक पद्धतीने करू शकतो, कस्टम करू शकतो आणि डाउनलोड मीडिया करू. 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. बेसिक मी कस्टम काय चूज करतो त्याचं कारण असं आहे की आपल्याला जास्त प्रिव्हिलेज मिळतो राईट. म्हणजे याचं सिंपल एक उदाहरण म्हणजे कोण जे तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेला एखादा माणूस जैन असेल तर तो कांदा नाही खात, लसूण नाही खात राईट. तो कस्टमाइज करायचं म्हणजे की मला माझ्या पनीरच्या रेसिपीमध्ये मला नको आहे कांदा, मला नको आहे लसूण तर ते सांगू दे. त्या आपल्याकडे का कंट्रोल असतो आणि कंट्रोल ही खूप इम्पॉर्टंट आहे. तो कस्टम क्लिक करतो. सगळ्यात पहिला काय करणार सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रॅटेजिक फाईल करणार. ओके म्हणजे ते सगळं काय फाईल लागणार इन्स्टॉल करणं राईट. इन्स्टॉल करण्यासाठी याला आपल्याला लोकेशन द्यावं लागतं आणि ऑटोमॅटिक काय चूज केलेलं आहे बघा सी ड्राईव्ह मध्ये फाईल फोल्डर बनवणार आणि त्याच्यामध्ये सगळे फाईल इन्स्टॉल करणार. आता डाउनलोड साईज किती असणार आहे 1300 म्हणजे क्लोज टू GB लागणार. म्हणजे तुम्हाला 1.5 इंटरनेट लागेल जर तुम्हाला फाईल डाउनलोड करायची असेल. सर्व ऐकायला नसाल तर 1.5 इंटरनेट. तर आपण नेक्स्ट करूया. डाउनलोड करायला चालू झालेलं आहे. तर माझे फाईल जे आहे ते डाउनलोड करून ठेवलेले आहे. तुम्हाला ते लगेच स्क्रीन दिसेल, पॉपअप होईल. स्क्रीन जर तुम्हाला दिसली नाही तर मी तुम्हाला सांगतो काय करायचं क्लोज करतो आणि ज्या ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल झालं होतं ती ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल झालं होतं तर हे असे इन्स्टॉलेशन झालेले फाईल देखील तुम्हाला आहे स्वतःसाठी क्लिक करायचं. परत एकदा ऍडमिन मागे घेऊन टाका. विंडोज मध्ये याच्याशिवाय काही काम नाही म्हणून मला कधी कधी लाईनच बरं वाटतं.
त्याच्यानंतर मग सगळ्यात पहिली लिंक जी आहे न्यू SQL सर्व्हर इन्स्टॉलेशन ऑर ॲड फीचर्स टू अन एक्झिस्टिंग इन्स्टॉलेशन याच्यावरती क्लिक करायचा. ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग SQL सर्व्हरचं इन्स्टॉल असेल त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता चेंजेस करू शकता किंवा करू शकतो. तर आपल्याला नवीन करायचं आहे, क्लिक करतो याच्यावरती. तर स्पेसिफाय एडिशन आपल्याला स्टँडर्ड एडिशन पाहिजे आहे. याच्यामध्ये खूप सारे एडिशन आहे, एंटरप्राइज एडिशन आहे, स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड एडिशन आपण स्टँडर्ड डेव्हलपर क्लिक करूया आपण. then click on next, accept करा. नेक्स्ट हे सोपं असतं म्हणजे accept करायचं नसतं. आता इथे मी नाही करायचं, मला नको आहे, अपडेट्स नको आहेत मला. तर हे जे आहे, आता हे काही गोष्टी चेक करतोय बॅकग्राऊंडला. मी ह्या बॅकग्राऊंडला गोष्टी चेक केल्यानंतर आपल्याला मेसेज येईल की ह्याच्यामध्ये विंडोज फायरवॉलचा आहे. तर ही जे आहे मित्रांनो, हा सिम्बॉल छान लक्षात वॉरंट असतो. तर ह्याला ह्याच्यावरती तुम्ही इतकं लक्ष नाही दिलं तर चालून जाईल, नो प्रॉब्लेम. एरर मला लाल काही तर ते उठत जाईल, बाकीचं सगळं चालेल. तर इकडे बघा, इथे एक चेकबॉक्स आहे जो ऑटोमॅटिकली चेक आहे. म्हणजे काय, मायक्रोसॉफ्ट क्लास म्हणायचं तुम्ही सगळं जे आहे ना ते ॲझ्युरला कनेक्ट करा. ॲझ्युर इज अ क्लाउड प्रोव्हाइडेड बाय मायक्रोसॉफ्ट. जगातला 2 नंबरचा सगळ्यात भारी क्लाउड म्हटलं जातो AWS नंतर. बघ ना आपण AWS पण चालू करून घेऊ. पण लेट अनचेक दिस. अगदी चेक केलं तर मला या सगळ्या गोष्टी लिहावं लागतं तिकडे. म्हणजे काय होईल, हा इन्स्टन्स माझा अटॅच येईल माझ्या ॲझ्युरचे सबस्क्रिप्शन येईल. मग मला ते करायचं नाही आहे, अनचेक करतो. नेक्स्ट करूया. आता मला काय इन्स्टॉल करायचं, मला नुसतं डेटाबेस पाहिजे आहे, बाकी काहीही नको आहे. ते चेक करतोय. तुमच्या जर सी ड्राईव्ह मध्ये स्पेस नसेल तर तुम्ही फाईल 5 ह्याची चेंज करू शकता. तुम्ही ती एफ करू शकता, एफ करू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर मला तो डेटाबेस इन्स्टॉल करायचा आहे, त्यावरती क्लिक करतो. आपल्याला करायचं आहे नेक्स्ट. तर फीचर रूल्स म्हणून तो आलेला आहे इन्स्टन्स कॉन्फिगरेशन. इन्स्टन्स कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय देतो, नाव देतो. आता आपण काय करणार आहे, या SQL सर्व्हरच्या इंजिनचं बारकं करणार आहे, यांना एक चांगलं नाव देणार. आता यानं स्वतःला नाव दिलेलं आहे SQL सर्व्हर. म्हणजे जसं जन्मनाव बाळा सोडण्यासारखं तसं याने स्वतःचं नाव दिलेलं आहे. मग आता मला त्याचं इथं नाव द्यायचं, आकाशचं SQL सर्व्हर दिलेलं आहे. ते नेम म्हणतो मला नक्की करतो. मला त्यामध्ये एक्सेप्ट केलं, नाव दिलेलं आहे. त्याला थोडा वेळ लागतो. प्रत्येक गोष्टी बॅकग्राऊंडला तेच चालतात आणि त्याच्यात काही डायरेक्टरी दिसतात, ते त्याला क्रिएट करायचं. त्याचं ही बघा तुम्ही, आकाश एक्सेल या नावाची डायरेक्टरी तयार होते, त्याच्यामध्ये फाईल्स तयार होतात. आता युजरली 3 सर्व्हिसेस चालू होतात, ज्यावेळेला आपण जी सर्व्हिसेस सिलेक्ट केली त्यानुसार. तर आम्ही ह्याला परमिशन देतो का, वर्किंग मेंटेनन्स टास्कचे रिलेटेड सर्व डेटाबेस इंजिन परमिशन देतो याला. नेक्स्ट करतो. आता इथे खूप महत्वाचा प्रकार आहे. आता बहुधा लोक काय करतात, विंडोज ठेवतात आणि सोडून देतात. पण ज्या तुम्ही पायथन किंवा जावा प्रोग्रामिंग लँग्वेज खूप कनेक्ट करायला बघता डेटाबेसची, त्यावेळेला काय होऊन जातं, त्यावेळेला तुम्हाला युजर क्रिएट करावा लागतो. मग तिथे क्रिमिनलिटी प्रॉब्लेम येतो. तिथे खूप साऱ्या वाढल्या गोष्टी होऊन जातात राईट आयुष्यात करायला. आयुष्यात आधीच खूप दुःख आहे त्याच्यात आणखी आहे. तर पण काय करू शकतो, मोड सिलेक्ट करू शकतो इथे, जिथे विंडोज ऑपरेटिंग पण चालेल आणि युजर नेम आणि पासवर्ड पण चालेल. तर याचा युजर नेम काय असतो, ओके. तर एससी करून आपण एक पासवर्ड देऊया याला. त्याच्यानंतर आपल्याला एक युजर देखील ऍड करावा लागतो. कुठल्याही युजरने कुठली प्रिव्हिलेजेस घेणार, राईट. आपण 2 घेतो राईट, विंडोज ऑथेंटिकेशन आणि ते एसएस साठी तर चालू, पण विंडोज ऑथेंटिकेशन साठी युजर द्यावा लागेल. तर तो मी सिलेक्ट करतो. माझ्या मशीनचं नाव जे की आहे आकाश, ते आकाश नाव काहीतरी सिलेक्ट करणार. माझे युजर्स मध्ये जाऊन तो युजर घेऊन येणार, त्याची क्रेडेन्शियल्स वापरून त्यावेळेस विंडोज ऑथेंटिकेशन करेल, त्यावेळेस लॉग इन करणार. सिंपल आहे, इतकंच जातं. आता ती थोडीशी म्हणजे तुम्हाला यूज नाही होणार, म्हणून कधी कसं आहे, काही गोष्टी माहिती असणं तरी काय बिघडत नाही राईट. जी डायरेक्ट फाईल डायरेक्टरी आहे, डेटाबेस वाले डायरेक्टरी आहे, लॉग फाईलची डायरेक्टरी आहे, तिथे तुमचा डेटा डीबीएफ आणि एलडीएफ फाईल राहते. त्या सगळ्या लोकेशन आहेत बॅकअप वगैरे.
त्यानंतर 10 केबीची लोकेशन आहे, 10 केबी एसेन्शियल थिंग ज्या वेळेला तुम्ही query मोठा query द्याल त्यावेळेला तुम्हाला समजेल. आता ज्या वेळेला युजली तर ज्यावेळी आम्ही ते इन्स्टॉलेशन लाईव्ह एन्व्हायरमेंटमध्ये करतो त्या ऍप्लिकेशनसाठी करत असतो तर ह्या गोष्टी आम्ही काय करतो प्लॅन करतो. प्लॅन करून ह्या सगळ्या गोष्टी ठरवून आम्ही हे सगळं बनवतो. आता आपण जे शिकण्यासाठी वापरतो त्याच्यामुळे सगळ्या नॉलेज गरज नाही बट when you are doing it on a real environment तुम्हाला प्लॅन करायला लागतं तुमचा डेटा जिथे आहे डेटाचा सगळ्या गोष्टीचा विचार करून हा 10 केबी बनवावं लागतो. खूप खूप विषय त्याच्यानंतर ते सगळे आहेत वगैरे सगळं इकडे चालतं शॉपिंग आहे किती नोकरी द्यायची आहे काय स्कीम आहे या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट करूया एक समरी आलेली आहे काय काय तर इन्स्टॉल होणार आहे आणि काय काय गोष्टी आपण सेट केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली इन्स्टॉलेशन मध्ये क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलेशन वर क्लिक केल्यावरती ते बॅकग्राऊंडला त्याचे ते सगळं इन्स्टॉलेशन करून घे. तर जोपर्यंत माझं इन्स्टॉलेशन होत आहे बॅकएंडला तोपर्यंत आपण काय करू याची समज इन्स्टॉल करू की याची समज डाउनलोड करू. मी तुम्हाला दाखवतो की ते कसं डाउनलोड करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यायचं आहे ब्राउझर परत आणि टाईप करायचं याचं 2019 डाउनलोड. आता ह्याचं स्क्रीन काय केलं नाही तर त्यांना माहित नाहीये तर प्रत्येक वर्षी किंवा 2 वर्षातून एकदा काय करतो नवीन व्हर्जन बनवतो त्याची सांगायचं त्या देखील तर आता जसे जसे हे याचे इव्हॉल्व्ह होत आहे मायक्रोसॉफ्ट आणखी टूल आहे ते मायक्रोसॉफ्ट विज्युअल स्टुडिओ ते जे डेव्हलपमेंटसाठी वापरले जाते तर ह्या लोकांनी याची सांगा 2022 व्हर्जन हा पूर्ण विज्युअल स्टुडिओ काइंड ऑफ बनवला आहे. बस जे लोक वर्षानुवर्ष याचे वर काम करतात त्यांना माहित आहे की एचटीएमएल कारण ते खूप असे ऍडॅप्टर घेतले नाही म्हणजे आपण रोज एकच गोष्ट बनवतो बघतो त्याच्यावर काम करतो तिथली एकदम गोष्ट दिली तर आपण त्याच्यावर काम करताना सो काय जो प्रॉब्लेम ना तर मी एचटीएमएल 2019 डाउनलोड करतो आणि त्याच्यावरती आपण बघूया कारण दॅट इज मोर फ्रेंडली फॉर ऍट दिस लेवल नंतर 2026 होऊन जाईल त्याचं किंवा माहिती परत रोल बॅक करेल कारण लोकांनी नाही केलं तर कसं असतं बॅकला येतात म्हणजे एट कसा आहे त्याचा प्रकार होऊ शकतो. तर आपण 2019 डाउनलोड करणार तर सगळ्यात त्याच्यावरती जर तुम्ही गेला तर हे सपोर्ट ते तुम्हाला पुश करायला ठीक आहे म्हणजे सेलर कसं असतो तुम्ही कपडे घ्यायला गेलात हा ड्रेस चांगला आहे त्याचा खूप प्रकार आहे 2020 स्वतः मध्ये पण आपल्याला काय करायचं आहे 2019 तर दुसऱ्या लिंकवरती क्लिक करते SQL सर्व्हर बिल्ड डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉम ही वेबसाईट आहे ह्याच्यावरती तुम्हाला तिकडे 2019 इन्स्टॉल करून तो ह्याच्यावरती क्लिक केला तर तुमचं फाईल जी आहे ती डाउनलोड ही फाईल डाउनलोड करून घ्या तुम्ही सगळ्यात पहिला आणि अजून इन्स्टॉलेशन होत नाही तर लेट वेट फॉर सम टाइम आणि परत व्हिडिओ रिव्ह्यू करतो. तर तुम्ही आता बघू शकता की SQL सर्व्हर जे आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे माझ्या मशीनवरती तर ह्याला करतोय क्लोज आणि चेक करतोय झालेलं आहे तुम्ही जर बघाल SQL सर्व्हर इन्स्टॉल झालेलं आहे राईट काही दिसत नाही आहे काय त्याला कनेक्ट करायचं तर काय केलं तर तुम्ही काय त्याच्यासाठी लागतो आपल्याला मित्र ऍसेट समजा तर त्याची समज पण एकदा आपण एंट्री करूया क्लिक करतो तर हा आलेला पॉपअप त्याचा आता ते परत एकदा दाख सांगतो की कुठल्या लोकेशन वरती इन्स्टॉल करायचं आहे जर ते सगळं तर मी रेकमेंड करेल की दुसऱ्या ड्राईव्ह वरती इन्स्टॉल कराल ते मी करतो नेक्स्ट इन्स्टॉल वरती परत एकदा ऍडमिशन माझे देऊ टाका तर आता हे दोन गोष्टी इन्स्टॉल करतो बघा SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ अँड Azure डेटा स्टुडिओ तर ह्या दोन गोष्टी तुमच्या मशीनवरती होईल याला मी इन्स्टॉल व्हायला थोडा लागेल तोपर्यंत मी काय करतो माझा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतो आणि इन्स्टॉल करतो आता बघू शकता की मायक्रोसॉफ्ट जे सांगून परत Azure डेटा स्टुडिओ आहे त्या दोन्ही गोष्टी इन्स्टॉल विदाउट अशा पद्धतीने तुमच्या गाडीचं पर्चेसिंग करून तुमच्या मशीनमध्ये आणू शकता का तुम्ही करायचं आहे ते जाईल. जर तुम्हाला हे इन्स्टॉल करताना कुठल्याही प्रकारचा किंवा डाऊट आला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा आपले जे टेलिग्राम चॅनल आहे
त्याच्यावरती देखील तुम्ही पोस्ट करा, ते तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. तर मी करतोय आता ह्याला क्लोज. पण आता चालू करूया आपल्या SSMS आणि कनेक्ट करूया आपल्या डेटाबेसला. हा तुम्ही बघताय हाच आहे SSMS. SSMS वर तुम्ही क्लिक केलं, त्याला थोडं ओपन व्हायला. ओके. तर माझा तो SSMS ओपन झालेला आहे. आपण आता करणार आहोत आपल्या SSMS ला कनेक्ट. तर तुम्ही सगळ्यात पहिला इथे बघताय तो काय आहे बरं, तो आहे माझा होस्ट नेम. आता हे कन्फर्म कसं करायचं, जायचं तुमच्या स्टार्ट बटनच्या बाजूला जी टॅब आहे तिथे टाईप करायचं CMD क्लिक केला की तुमचा कमांड बॉक्स ओपन होईल आणि इथे टाकायचं होस्ट नेम. होस्ट नेम वरती क्लिक केला तर हा जो नाव आहे आणि हा नाव आहे दोन्ही एकच आहे, राईट. तर तुम्हाला तिथे काय दिसेल, तुमचा होस्ट नेम, दॅट इज द फर्स्ट नेम. तर जर तुम्हाला आठवत असेल तर मी माझ्या मशीनचं नाव काय बरं ठेवलेलं, आकाश स्किल सर्व्हर असल्याचं नाव ठेवलं होतं, पण ते इथे दिसत नाही मला. काय ते काय राईट. ते काय करायचं, क्लिक करायचं, तुला ब्राउज फॉर मोर करायचं. ठीक आहे बघा, अनालिसिस सर्व्हिस, रिपोर्टिंग सर्व्हिस, इंटिग्रेशन सर्व्हिस, ते काय सर्व्हिस, सगळे काय गावचं सगळ्याच्या माझं नाव होतं. ते प्लस घरची काय तिथे दिसतायला SQL सर्व्हर काय राईट. मग मला ह्याला करायचं, मला युजर नेम आणि पासवर्ड येते आणि येथे जो की माझा पासवर्ड आहे. तर रिमेंबर पासवर्ड करतो आणि कनेक्ट करतो. राईट. बघितलं किती सोपं आहे. आपण सगळ्यात पहिले SQL सर्व्हरचं इंजिन इन्स्टॉल केलं होतं, तर SSMS इन्स्टॉल केलं आणि आता तुला कनेक्ट करून तर इथून त्याला म्हणतात ऑब्जेक्ट एक्सक्लूड. ते समजा हरवलं तर तुम्ही इथे जाऊ शकता व्ह्यू मध्ये, व्ह्यू मध्ये जाऊन ऑब्जेक्ट क्लेम आणू शकता. तुम्ही घेऊ शकता. तुम्ही नवीन क्वेरी हवे असेल तर तुम्ही नवीन क्वेरी बनवू शकता. आता आपण इथेपर्यंत बघितलेलं आहे. आता तुम्हाला गरज खेळायचं आहे, कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत, काय सगळ्या गोष्टी तुम्हाला आता बघायचं आहे. जे मोठं झालं ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला बघायचं. तर तुम्ही आता हे सगळ्या गोष्टी बघा, समजून घ्यायचा प्रयत्न करा की आपण काय काय केलो, कसं कसं केलो. काय डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. त्या टेलिग्रामवरती जी लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामच्या लिंकवरती जा. त्या चॅनलला फॉलो करा टेलिग्रामच्या देखील. व्हिडिओ जर आवडला असेल, कॉन्टेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत